Hi students, in last lecture we have seen reagents are of two types, electrophiles and nucleophiles. Electrophiles means electron loving, and when species are electron loving, that means they itself or they themselves are electron deficient. So electron deficient species are called as electrophiles. Those are electron loving species. Electrophile prefers to attack on electron rich centers, that is nucleophiles. आता जे electron rich आहेत, those are called as a nucleophiles. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोफाइल्स बघितले की जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट्स आहेत. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे कोण की ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. एक्सेप्शन्स आर अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स. इन दोज केसेस देअर ऑक्टेट इज अ कंप्लीट ऑक्टेट इन +1 and +2 ऑक्सिडेशन स्टेट्स. सो दे आर नॉट इंटरेस्टेड इन गेनिंग द इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स लव्स टू गेन द इलेक्ट्रॉन, टू ऍक्सेप्ट शेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणून ते इलेक्ट्रॉन लव्हिंग म्हणलं त्यांना. दोज कॅन बिहेव ॲज अ लुईस ऍसिड. सी इलेक्ट्रॉन पेअर जे ऍक्सेप्ट करतात दोज आर कॉल्ड ॲज अ लुईस ऍसिड. सो इलेक्ट्रोफाइल्स आर लुईस ऍसिड, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रॉन लव्हिंग, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टिंग स्पीशीज. आणि मग त्या कोण असतील? तसं आपण म्हणलं तसं की पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज. whether that positive charge is fully developed positive charge or partial positive charge. Species those are having incomplete octet. म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण अशा टाईपमध्ये बघितलेले बघ BF3 वगैरे कंपाऊंड की ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये काय 1 2 3 4 5 6 इकडे ऑक्टेट तर कम्प्लीट होतं. हे वॅकंट डी ऑर्बिटलच्या केसेस आहेत. सॉरी, यांच्याकडे काय होते MTP ऑर्बिटल्स. हे जे सगळे दीज आर हॅव्हिंग MTP ऑर्बिटल, MTP ऑर्बिटल, MTP ऑर्बिटल. बेरिलियम विल हॅव 2 MTP ऑर्बिटल्स. दोज आर परपेंडिक्युलर टू वन अनदर. का तर ह्या केसमध्ये असतं sp हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशन म्हणजे बेरिलियमचे दोन जे sp ऑर्बिटल्स आहेत दोज फॉर्म्स सिग्मा बॉन्ड्स विथ फ्लोरीन अँड रिमेनिंग 2 अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल रिमेन्स परपेंडिक्युलर टू वन अनदर अँड परपेंडिक्युलर टू sp हायब्रिड ऑर्बिटल्स. ते केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण बघितलंय सगळं. ते जाऊ देत. ज्यांच्याकडे काय इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंट्रल ॲटम आहे, दॅट मीन्स इनकम्प्लीट ऑक्टेट. ते सगळ्यांमध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट दिस स्पीशीज कॅन बिहेव्स ॲज इलेक्ट्रोफाइल्स, इलेक्ट्रॉन लव्हिंग्स, और दोज आर हॅव्हिंग वॅकंट डी ऑर्बिटल्स. आपण बघितलं की सिलिकॉनचं ऑक्टेट कम्प्लीट आहे ह्या केसमध्ये. मग आपल्याला वाटतं की ह्यांनी पण आता एक्स्ट्रा बॉन्ड नाही बनवायला पाहिजे. पण आम्हाला माहिती आहे आफ्टर सेकंड पिरियड जे थर्ड पिरियड, फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियडमध्ये एलिमेंट्स येतात दोज आर हॅव्हिंग डी ऑर्बिटल्स. अँड वेन a species can have d orbital they can form more than 4 covalent bonds. तर इकडे आपण बघितलं की सिलिकॉन आहे, सिलिकॉनने जरी 4 कोव्हॅलंट बॉन्ड बनवले 1 2 3 4, it has empty d orbitals in which it accepts pair of electrons and it can behave as electrophile. बस. आणि काही अशा केसेस बघितला की न्यूट्रल मॉलिक्युल्स वेअर द ॲटम ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज आर बॉन्डेड टुगेदर बाय मल्टिपल बॉन्ड. अशा केसमध्ये काय होतं? रेझोनन्स होतो, जे आपण काल बघितलं की पाय बॉन्ड इज अ वीक बॉन्ड. वन ऑफ द ॲटम फ्रॉम बॉन्डेड पेअर, जनरली द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम attract shared pair of electron of pi bonds towards itself. So in this case between carbon and oxygen, oxygen is more electronegative. Oxygen attracts this pair of pi electrons towards itself and then it acquires partial A, then it acquires negative charge and carbon acquires opposite positive charge. ते इकडे आपण दाखवलं बघते काल. पुढे दाखवलं हा इकडे की हा जो पाय बॉन्ड फॉर्म झाला होता इकडे ह्या दोघांमध्ये, हे जे लॅटरल ओव्हरलॅप आहे, साइड वाईज ओव्हरलॅप पी ऑर्बिटल्सचा. पी ऑर्बिटल्स आपल्याला माहिती आहे इकडे ओव्हरलॅप होईल, इकडे ओव्हरलॅप होईल. इलेक्ट्रॉन कुठेतरी असतील, इकडे असतील और इट मे बी इकडे असतील. तर यांच्यामध्ये जो ओव्हरलॅप झाला त्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन आले की आपण म्हणतो या दोघांमध्ये काय फॉर्म झाला? पाय बॉन्ड. हा सिग्मा बॉन्ड तर आपल्याला माहिती आहे ॲक्सियल ओव्हरलॅपने होतो की इकडे एक कार्बन, इकडे एक कार्बन, आणि हायब्रिड ऑर्बिटल्समध्ये झाला ॲक्सियल ओव्हरलॅप, इट फॉर्म सिग्मा बॉन्ड. आणि याचं जे अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आहे आणि याचं जे अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आहे यांच्यामध्ये जे शेअरिंग झालंय इट रिझल्ट्स इन अ फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड. सो सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. पाय बॉन्ड इज अ वीक बॉन्ड का तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी न्यूक्लियसच्या वरती किंवा न्यूक्लियसच्या खाली असते, आणि सिग्मा बॉन्ड इज अ स्ट्रॉंगर बॉन्ड का तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी दोन न्यूक्लियसच्या मध्ये असते. हे सगळं बघितलं आपण, जस्ट रिवाइज करतोय. मग आपण म्हणलं की हा जो पाय बॉन्ड जो वीक बॉन्ड आहे त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत पाय इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स. त्यांची पोझिशन फिक्स नसते. मग हे इलेक्ट्रॉन्स काय होतात? इकडे येतात ह्या ऑर्बिटमध्ये, ऑर्बिटलमध्ये ऑक्सिजनच्या, आणि इकडे दिसतं आपल्याला ऑक्सिजनच्या ऑर्बिटलमध्ये आले की ऑक्सिजनकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आला कार्बनचा. हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा, हा इलेक्ट्रॉन कार्बनचा, आणि इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाले त्यास ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन त्याच्याकडेच एक कार्बनचा इलेक्ट्रॉन आला म्हणून ऑक्सिजनवरती काय डेव्हलप होतो? निगेटिव्ह चार्ज.
आणि कार्बनकडे एम्प्टी ऑर्बिटल शिल्लक राहतं आता, एमटीपी ऑर्बिटल, की ज्याच्यामधला इलेक्ट्रॉन आहे इकडे मूव्ह झाला आणि म्हणून कार्बनवरती काय डेव्हलप होतो, पॉझिटिव्ह चार्ज. ते काल आपण शो केलं बघ इकडे, की एक इलेक्ट्रॉन कार्बनचा एक ऑक्सिजनचा, आणि त्यांनी फॉर्म केलं होतं म्युच्युअल शेअरिंगनी पाय बॉन्ड. आणि ज्यावेळेस पाय इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले टुवर्ड्स ऑक्सिजन, कार्बन ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. आणि ह्याला आपण काय म्हणलं, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. की CO2 चा मॉलिक्युल आहे की ज्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, ही त्यांची पोझिशन फिक्स नसते, ते एका ऑर्बिटलमधून दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये जाऊ शकतात. तर अशा टाईपचं पण होऊ शकतं मॉलिक्युलमध्ये चार्ज सेपरेशन. मग इकडे आम्हाला दिसतं की कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आता, 1 2 3 4 5 6. किंवा ऑक्सिजननी पेअर इकडे खेचली, ऑक्सिजननी पेअर इकडे खेचली, तर कार्बनवरती काय डेव्हलप झाला, पॉझिटिव्ह चार्ज. मग त्या पॉझिटिव्ह चार्जवरती एखादा इलेक्ट्रॉन रिच जो आहे न्यूक्लिओफाईल, एखादा न्यूक्लिओफाईल ह्या कार्बनवरती अटॅक करू शकतो. आम्हाला माहिती आहे कार्बन 4 पेक्षा जास्त बॉन्ड बनवू शकत नाही, पण आता अशा टाईपमध्ये अरेंजमेंट होऊ शकते की न्यूक्लिओफाईलने अटॅक केला कार्बनवरती की ऑक्सिजन एक पेअर स्वतःकडे खेचू शकतो. खाता आम्हाला दिसतं हे होतंय, आणि मग कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतोय. मग हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो कार्बनला अटॅक करू शकतो आणि कार्बनला अटॅच होऊ शकतो. कार्बनचे परत 4 बॉन्ड्स बनतील, 1 2 3 आणि हा नवीन आलेला 4. ते सगळं आपण काल बघितलं इलेक्ट्रोफाईल. आता बाळा सेकंड टाईप ऑफ रिएजंट्स, दोज आर कॉल्ड ॲज न्यूक्लिओफाईल्स. सेकंड टाईप ऑफ रिएजंट इथे बघते दाखवले. आता मी तुला जो सिनॅरिओ दाखवला तो, की हा जो कार्बन आहे ऑक्सिजन, याच्यामध्ये कार्बनवरती काय पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवरती काय पार्शल निगेटिव्ह चार्ज. आणि मग हा जो OH मायनस, हे जी पेअर OH मायनस, ह्याला कळतं की हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, तर हा OH मायनस याच्यावरती अटॅक करायला येतो इकडे कार्बनवरती. कार्बन 4 पेक्षा जास्त बॉन्ड बनवत नाही, कारण तो सेकंड पिरियडचा एलिमेंट आहे. इट कॅन हॅज मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोस्ट शेल. मग होतं काय की ऑक्सिजन आहे एक पेअर स्वतःकडे खेचतो, ऑक्सिजननी पेअर खेचल्यामुळे त्याच्यावरती चार्ज काय येतो, मायनस. आणि हे नको लक्षात घेऊ आताच, कार्बनवरती चार्ज काय येतो, प्लस. मग या प्लस 4ला ही लोन पेअर मिळाली की त्याच्यावरचा प्लस चार्ज निघून जाणार. मग काय होतं की OH याला अटॅच होतो, कार्बनवरचा चार्ज निघून जातो. तर कार्बनचे 4 बॉन्ड्स, कार्बनचे 4 बॉन्ड्स असल्यावरती त्याच्यावरती काही चार्ज नसतो, बस. आणि ओव्हरऑल इकडे बघ निगेटिव्ह चार्ज होता लेफ्ट साईडला -1, तर राईट साईडला पण ओव्हरऑल -1च चार्ज असणार. हे बॅलन्स्ड. फक्त मला तुला काय सांगायचं की हे इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. आपण कशावरती कॉन्सन्ट्रेट करतो नेहमी, सेंट्रल ॲटमवरती. आपण सेंट्रल ॲटमवरती कॉन्सन्ट्रेट करतो इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल आयडेंटिफाय करताना. चलो, तर आता इकडे बघ, न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स और न्यूक्लिओफाईल्स. जसे आपल्याकडे इलेक्ट्रोफाईल्स होते, जसे आपल्याकडे काय होते इलेक्ट्रोफाईल्स, आमच्याकडे आधी कोण होते इलेक्ट्रोफाईल्स. आता आमच्याकडे कोण आहेत, सेकंड टाईप ऑफ रिएजंट्स न्यूक्लिओफाईल्स. इलेक्ट्रोफाईल्स इलेक्ट्रॉन लविंग. इलेक्ट्रोफाईल्स आहे त्यांना मी काय म्हणलं, दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन लविंग स्पीशीज, की ज्यांना इलेक्ट्रॉन पाहिजेत, इलेक्ट्रॉन लविंग स्पीशीज. आता न्यूक्लिओफाईल म्हणजे न्यूक्लियस लिव्हिंग नाही, न्यूक्लियसवरती चार्ज काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग हे काय पॉझिटिव्ह चार्ज लिव्हिंग आहेत. न्यूक्लियस लिव्हिंग म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज लिव्हिंग. इकडे बघ न्यूक्लिओ, इथे म्हणलंच आहे बघ, दीज आर इलेक्ट्रॉन रिच. स्वतः इलेक्ट्रॉन रिच आहेत म्हणून हे काय सीक करतायत, पॉझिटिव्ह चार्ज. की जिकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्या सेंटरवरती हे अटॅक करायला जाणार आहेत. कारण हे स्वतः कोण आहेत, इलेक्ट्रॉन रिच निगेटिव्हली चार्ज स्पीशीज विच अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट पॉझिटिव्हली चार्ज सेंटर ऑफ अ सबस्टन्स, हे ऑफ अ सबस्ट्रेट मॉलिक्यूल. आणि न्यूक्लिओ म्हणजे काय, न्यूक्लियस, फिलस म्हणजे लिव्हिंग, न्यूक्लियस लिव्हिंग. हे कोण आहेत, न्यूक्लियस लिव्हिंग. म्हणजे मिनिंग, न्यूक्लिओफाईलचं मिनिंग काय बाबा, की न्यूक्लियस लिव्हिंग, न्यूक्लियस लिव्हिंग स्पीशीज. न्यूक्लियस लिव्हिंग स्पीशीज म्हणजे ह्यांना न्यूक्लियसवरती नाही अटॅक करायचा, पॉझिटिव्ह चार्जवरती अटॅक करायचा आहे. आणि इलेक्ट्रॉन लिव्हिंग स्पीशीज म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन लिव्हिंग कोण असू शकतं, जे स्वतः इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. तर इलेक्ट्रोफाईल्सलाच आपण काय म्हणलं, दीज आर इलेक्ट्रोफाईल्स आर ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज. दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज.
आणि यांना न्यूक्लियस पाहिजे. न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे म्हणजे स्वतः कोण आहेत? इलेक्ट्रॉन रिच आहेत. ते इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज आहेत. न्यूक्लिओफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज. इलेक्ट्रॉन्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज. मग बाळा जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात म्हणून ह्यांना आपण काय म्हणतो? लुईस ऍसिड. they can act as Lewis acid. Lewis acid means electron pair acceptor, electron pair donor. जे इलेक्ट्रॉन रिच आहेत ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याबरोबर शेअर करू शकतात. मग जे इलेक्ट्रॉन रिच आहेत त्यांना मी काय म्हणलं? दीज आर कॉल्ड ॲज न्यूक्लिओफाइल्स. म्हणून बाळा जे इलेक्ट्रॉन पेअर देतात त्यांना आपण म्हणतो लुईस बेस. इलेक्ट्रॉन पेअर डोनर, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर इज लुईस ऍसिड, इलेक्ट्रॉन पेअर डोनर इज लुईस बेस. म्हणून आम्ही म्हणतोय दे कॅन ऍक्ट ॲज लुईस बेस. दे कॅन ऍक्ट ॲज लुईस बेस. दे कॅन ऍक्ट ॲज लुईस बेस. पुढे आता इकडे आता जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत ते आयडेंटिफाय कसे करतो आपण? तर आपण म्हणतो दे मे बी पॉझिटिव्हली चार्ज. they may be positively charged किंवा or having incomplete octet or having vacant d orbital or having vacant d orbital. त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोफाइल्स, की जे पॉझिटिव्हली चार्ज असू शकतात. दोज कॅन बी हॅव्हिंग इनकम्प्लीट ऑक्टेट और दोज कॅन बी हॅव्हिंग वॅकंट ऑर्बिटल्स. दीज आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाइल्स. आणि मग न्यूक्लिओफाइल्स कसे आयडेंटिफाय करायचे? न्यूक्लिओफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच. आणि इलेक्ट्रॉन रिच वरती काय असू शकतं? दे मे बी निगेटिव्हली चार्ज. असावाच निगेटिव्ह चार्ज असं काही गरजेचं नाही. दे मे बी निगेटिव्हली चार्ज्ड और हॅव्हिंग ॲट लिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. की ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर आहे, लोन पेअर species those are having lone pair are known as electron rich species. Those can behave as nucleophile. तर ते न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होऊ शकतात. दॅट्स इट. तर हा बेसिक डिफरन्स आहे बाळा इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइलचा. आणि जे इलेक्ट्रोफाइल्स आहेत ते प्रिफर्स टू अटॅक ऑन. इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे कोण आहेत? इलेक्ट्रॉन लिव्हिंग. दे प्रिफर्स टू अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज. न्यूक्लिओफाइल्स आर न्यूक्लियस लिव्हिंग. दे प्रिफर टू अटॅक ऑन न्यूक्लियस लिव्हिंग. दे प्रिफर टू अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. का? ते स्वतः इलेक्ट्रॉन रिच आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहेत ते कुठे अटॅक करणार? इलेक्ट्रॉन डिफिशियंट वरती. तर इलेक्ट्रोफाइल्स प्रिफर्स टू अटॅक. इलेक्ट्रोफाइल प्रिफर्स टू अटॅक ऑन न्यूक्लिओफाइल अँड न्यूक्लिओफाइल प्रिफर्स टू अटॅक ऑन इलेक्ट्रोफाइल. तर आपल्याकडे जे रिॲक्शन्स असतात दोज आर इलेक्ट्रोफिलिक न्यूक्लिओफिलिक टाईप ऑफ रिॲक्शन्स असू देत. आता पुढे बघूयात इकडे आपण. चलो, तर हे तर आम्ही सांगितलं की दीज आर इलेक्ट्रॉन रिच. न्यूक्लिओफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच. किंवा काय असू शकतं? निगेटिव्हली चार्ज स्पीशीज विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट और पॉझिटिव्हली चार्ज सेंटर ऑफ अ सबस्ट्रेट. जे इलेक्ट्रॉन रिच आहेत ते कुठे अटॅक करणार? इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरवरती किंवा पॉझिटिव्हली चार्ज सेंटरवरती ऑफ अ सबस्ट्रेट मॉलिक्यूल. हे सगळ्यात महत्वाचं आहे बघ. हे तर आम्हाला आत्ता कळलंच की न्यूक्लिओफाइल्स म्हणजे कोण आहेत? दीज आर इलेक्ट्रॉन रिच. दीज आर इलेक्ट्रॉन रिच. अँड न्यूक्लिओफाइल मीन्स न्यूक्लियस लिव्हिंग. आणि हे काय बाळ? हे सगळ्यात महत्वाचं. न्यूक्लिओफाइल्स युजली कंटेन वन और मोर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दॅट्स इट. की न्यूक्लिओफाइल आहे, इट मस्ट कंटेन ॲटलिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लिओफाइलकडे काय पाहिजे? कमीत कमी एक आपल्याकडे पाहिजे इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि त्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तरच तो काय करेल? अटॅक करेल. पुढे आता
मग आता न्यूक्लिओफाईल आयडेंटिफाय कसे करायचे तर इकडे बघ. टाइप्स ऑफ न्यूक्लिओफाइल्स. न्यूक्लिओफाइल्स मे बी ऑफ फॉलोइंग टाइप्स. हे सगळे H मायनस, OH मायनस, SH मायनस, CN मायनस, HCO3 मायनस, म्हणजे ज्या प्रत्येकाकडे काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. H मायनस म्हणलं आपण, H मायनस तर हायड्रोजन घेतला आपण तर हायड्रोजनकडे असतो 1 इलेक्ट्रॉन. त्याच्याकडे जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असेल कोणाचा तरी तर आपण काय म्हणणार आहे H मायनस, हायड्राइड आयन. त्याच्यानंतर OH मायनस. OH मायनस मध्ये आपल्याला काय माहिती आहे ऑक्सिजन 1 2 3 4 अशा टाईपमध्ये असतंय. आणि कुणाची तरी पेअर ठेवली आहे त्यांनी इकडे OH मायनस. SH मायनस सेम ऑक्सिजन सारखंच 1 2 3 4 5 6 आणि इकडे एक SH मायनस. तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. CN मायनस म्हणलं आपण, सगळ्यांची स्ट्रक्चर झाली आहेत बघ आपली काढून. CN मायनस. तर CN मायनसचं स्ट्रक्चर असतं अशा टाईपमध्ये. नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलं आपण. हा CN मायनस तर याच्याकडे पण लोन पेअर आहे. तर हा पण काय म्हणून ऍक्ट होऊ शकतो ऍज अ न्यूक्लिओफाईल. HSO3 मायनस. HSO3 मायनस म्हणजे काय अशा टाईपमध्ये बघ. HOS डबली बॉन्डेड ऑक्सिजन, इकडे एक ऑक्सिजन आणि हा मायनस चार्ज HSO3 मायनस. क्लोराइड आयन तो तर आपल्याला माहितीच Cl 1 2 3 4 5 6 7 आणि कोणाच तरी एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणून Cl मायनस. क्लोराइड आयन, ब्रोमाइड आयन I मायनस. तसंच NO2. NO2चं पण स्ट्रक्चर आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलंय. आठवत नसेल तर बेस्टच. NO2 मायनस. हे आपल्याकडे कोण असतंय NO2 मायनस. त्याच्यानंतर कोण आहे R मायनस, कार्बन आयन. कार्बन आयन म्हणजे कोण बाबा आपल्याकडे अशा टाईपमध्ये सपोज HCH आणि कार्बनकडे एक पेअर आहे त्याच्यावरती चार्ज काय येईल मायनस. कार्बन आयन. NH2 मायनस किंवा NH3. नुसतं NH3 घेतलं तरी त्याकडे असते लोन पेअर. आणि NH2 मायनस म्हणलं तर त्याकडे 2 लोन पेअर्स असतात. अजून एक H निघून गेला NH2 मायनस. NHH इकडे एक पेअर आणि इकडे एक पेअर. हा कोण आहे NH2 मायनस. तर तुला मी फक्त स्ट्रक्चर दाखवतो की या सगळ्या केसेसमध्ये काय बाळा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अटॅकिंग ॲटम वरती. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि म्हणून दिस कॅन बिहेव ॲज न्यूक्लिओफाइल्स. इथे म्हणलंच आहे बघ ऑल अनायन्स की यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह 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 चार्ज वाले सगळे आयन्स दोज कॅन बिहेव ॲज अ न्यूक्लिओफाईल. आणि मग न्यूक्लिओफाईल काय करतोय बघ. न्यूक्लिओफाईल आहे पॉझिटिव्हली चार्ज सेंटरवरती अटॅक करतोय. आता याचा ऑक्टेटच कम्प्लीट नाहीये बघ. 1 2 3 4 5 6. याच्या आउटर मोशन मध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन आहेत. हा कार्बोकॅटायन आहे. हा स्वतः कोण आहे एक इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आणि म्हणून हा न्यूक्लिओफाईल त्याच्यावरती अटॅक करतोय आणि मग या दोघांमध्ये काय फॉर्म झाला बॉन्ड. आता चार्ज कुणावरतीच नाही बाळा का तर लेफ्ट साईडला काय आपल्याकडे प्लस मायनस. टोटल चार्ज 0. तर राईट साईडला पण टोटल चार्ज काय झाला 0. ओके पुढे अजून कोण ऍक्ट होऊ शकतं ऍज अ न्यूक्लिओफाईल. न्यूट्रल मॉलिक्युल्स कंटेनिंग 1 or more lone pair of electrons. Neutral molecules those contains 1 or more lone pair of electrons. The ammonia NH3 lone pair, phosphine PH3 lone pair, water H2O मध्ये ऑक्सिजन कडे lone pairs, primary amine RNH2, secondary amine. त्याच्यानंतर आपल्याकडे काय इकडे अल्कोहोल ROH, थायोल फक्त हा H काढून O काढून S ने रिप्लेस करायचा की थायोल म्हणायचं. इथर ROR. इथर मध्ये ऑक्सिजन कडे काय असतात लोन पेअर्स. फक्त इतर मधला हा O काढायचा आणि S काढलं की काय म्हणतो आपण थायो इतर. ऑक्सिजन काढून सल्फरनी रिप्लेस केला की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये आपण काय म्हणतो थायो. थायो अल्कोहोल, थायो इथर. ते सगळं जाऊ देत. ह्या सगळ्या केसेसमध्ये दोज सेंट्रल ॲटम्स हॅज lone pair of electrons, and due to lone pair of electrons these are electron rich species and can behave as nucleophile. They can behave as nucleophile. पुढे आता केमिकल रिॲक्शन जी होणार आहे आपल्याकडे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जी केमिकल रिॲक्शन होणार आहे द केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग.
नाव इन ऑर्डर टू प्रोसीड द रिॲक्शन इन फॉरवर्ड डायरेक्शन, रिॲक्शन जर फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये प्रोसीड करायचे तर एक्झिस्टिंग बॉन्ड्स ब्रेक झाले पाहिजेत आणि नवीन बॉन्ड्स फॉर्म झाले पाहिजेत. म्हणजे जसं काल आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं बघ, इकडे एक रिॲक्शनचं पण एक एक्झाम्पल घेतलं होतं, इकडे एकदम स्टार्टला इकडे इथे आपण म्हटलं की ह्या रिॲक्शनमध्ये होतं काय, ह्या फर्स्ट केसमध्ये की ह्या रिॲक्शनमध्ये होतंय काय, त्या रिॲक्शनमध्ये हा जो CBr बॉन्ड आहे हा ब्रेक होतो आणि त्याच्या जागेवरती हा OH जाऊन अटॅच होतो. म्हणजे काय की केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग. हा CBr बॉन्ड आहे हा मला ब्रेक करायचा आहे आणि COH बॉन्ड आहे तो फॉर्म करायचा आहे. तर बॉन्ड ब्रेकिंग होणार आहे, बॉन्ड फॉर्मिंग होणार आहे. मग आता हे बॉन्ड ब्रेकिंग दोन टाईपचं असतं की हा जो बॉन्ड ब्रेक होणार आहे हा ब्रेक होताना कशा टाईपमध्ये ब्रेक होणार आहे त्याच्यावरून बॉन्ड ब्रेकिंग आहे, ज्याला आपण म्हणतो क्लिवेज ऑफ अ बॉन्ड. क्लिवेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड टेक्स प्लेस बाय टू मेकॅनिझम्स, होमोलिटिक क्लिवेज अँड हेट्रोलिटिक क्लिवेज. तर ते बघतो आपण जस्ट होमोलिटिक अँड हेट्रोलिटिक क्लिवेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. होमोलिटिक अँड हेट्रोलिटिक फिशन ह्याला आपण म्हणतो बॉन्ड फिशन. बॉन्ड फिशन मीन्स बॉन्ड क्लिवेज. बॉन्ड क्लिवेज मीन्स बॉन्ड ब्रेकिंग, की बॉन्ड कसा ब्रेक होणार आहे. मग सपोज कन्सिडर कर की आपल्याकडे एक बॉन्ड आहे. सपोज आपण कन्सिडर करूयात की आपल्याकडे एक बॉन्ड आहे बिटवीन टू ॲटम्स A अँड B. बिटवीन दीज टू ॲटम्स A अँड B. आता याच्यामध्ये चॉईसेस आहेत बघ आपल्याकडे. हा AB बॉन्ड ब्रेक होताना कसा ब्रेक होणार. ए बघ आपल्याकडे A ॲटम आहे, B ॲटम आहे, दोघांमध्ये एक बॉन्ड आहे आणि तो बॉन्ड होणार आहे ब्रेक. आता बॉन्ड ब्रेक होताना बघ की हा बॉन्ड फॉर्म कसा झालाय, एक इलेक्ट्रॉन एचा आहे, एक इलेक्ट्रॉन बीचा आहे आणि दोघांमध्ये झालंय म्युच्युअल शेअरिंग. ड्यू टू म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन दिस AB कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड. हा एक बॉन्ड फॉर्म झाला आपल्याकडे. मग आता हा बॉन्ड ब्रेक होताना कसा ब्रेक होणार आहे बघ. आम्हाला माहित आहे हा एक बीचा इलेक्ट्रॉन आहे आणि हा एक एचा इलेक्ट्रॉन आहे. आता आपण म्हणूयात की बॉन्ड ब्रेक होताना सपोज सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग झालं. सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग मीन्स out of the shared pair of electrons, out of the shared pair of electrons, both bonded atom keeps one electron. क्या बॉन्ड ब्रेक होताना काय होणार आहे, हा जो बॉन्ड ब्रेक होताना ब्रेक होणार आहे सिमेट्रिकल ब्रेकिंग. म्हणजे ही जी शेड पेअर आहे म्युच्युअल शेअरिंगनी बॉन्ड फॉर्म झालेला, ह्या शेड पेअर मधले इलेक्ट्रॉन प्रत्येक ॲटम एक एक इलेक्ट्रॉन ठेवून देणार. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झाला आमचा, एक इलेक्ट्रॉन एनी ठेवला, एक इलेक्ट्रॉन बीनी ठेवला. म्हणजे या दोघांवरती काही चार्ज डेव्हलप होणार नाहीत का, तर एचा इलेक्ट्रॉन ए कडेच, बीचा इलेक्ट्रॉन बी कडेच. मग आता ही सिंगल इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट आहे इट इज इंडिकेटेड बाय अ फिशहुक ॲरो. ही जी सिंगल इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे बाळा इट इज इंडिकेटेड बाय अ फिशहुक ॲरो. मग हे दाखवताना मी अशा टाईपमध्ये दाखवतो बघ, फिशहुक ॲरोनी दाखवतो आपण की ह्याच्यामध्ये काय झालं, बॉन्ड ब्रेकिंगमध्ये एक इलेक्ट्रॉन एनी ठेवला, एक इलेक्ट्रॉन बीनी ठेवला, एक इलेक्ट्रॉन एनी, एक इलेक्ट्रॉन बीनी. म्हणून आपल्याकडे काय फॉर्म झालं इकडे ए प्लस बी आणि याच्यामध्ये एचा इलेक्ट्रॉन ए कडेच, बीचा इलेक्ट्रॉन बी कडेच. मग अशामध्ये काय झालं की ॲटम्स क्रिएट झाले. ॲटम्स एबी काय होता, मॉलिक्यूल. एबी मॉलिक्यूलमध्ये जे म्युच्युअल शेअरिंग झालं होतं, एबी म्हणजे ए आणि बी ॲटममध्ये जे म्युच्युअल शेअरिंग होऊन जो मॉलिक्यूल बनला होता एबी, त्याच्यामधला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड सिमेट्रिकली ब्रेक झाला. अँड ड्यू टू सिमेट्रिकल ब्रेकिंग इंडिव्हिज्युअल ॲटम्स आर फॉर्म्ड. दोज हॅव अनपेड इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉन तर पाहिजे मग तर बॉन्ड बनतो. हे बघ हायड्रोजन ॲटमकडे काय असतो आपल्याला माहिती आहे, 1s1 एक हायड्रोजन ॲटम, दुसरा एक अनपेड इलेक्ट्रॉन, दुसरा हायड्रोजन ॲटम आहे इट इज ऑल्सो 1s1. आणि मग यांच्यामध्ये काय होतं, शेअरिंग होतं आणि शेअरिंग झाल्यामुळे आपल्याकडे काय फॉर्म होतो, कोव्हॅलंट बॉन्ड. ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होतं, शेअरिंग होतं आणि मग आपल्याकडे काय फॉर्म झाला, H2 मॉलिक्यूल. आपल्याकडे काय फॉर्म झाला, H2 मॉलिक्यूल. आणि H2 मॉलिक्यूल जो हा फॉर्म झालाय HH, हे जे शेअरिंग झालंय याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजन ॲटमचा, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजन ॲटमचा. मग हा इलेक्ट्रॉन ह्याला, हा इलेक्ट्रॉन ह्याला, तर आपल्याकडे काय फॉर्म होणार परत, इंडिव्हिज्युअल हायड्रोजन ॲटम्स दोज कंटेन्स अनपेड इलेक्ट्रॉन. आणि स्पीशीज हॅव्हिंग अनपेड इलेक्ट्रॉन, स्पीशीज हॅव्हिंग ऑड इलेक्ट्रॉन आर नोन ॲज फ्री रॅडिकल्स. Species having
odd or unpaired electron are called free radicals, are called as free radicals. These are called as free radicals. म्हणजे आपल्याला कळतं की हा जो AB बॉन्ड आहे, when this AB bond breaks symmetrically, हे जे बॉन्ड ब्रेकिंग झालंय आता, हे कसलं ब्रेकिंग आहे? सिमेट्रिकल ब्रेकिंग. आता इथे जे ब्रेकिंग झालंय आपल्याकडे, दिस वन इज अ सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. बॉन्ड सिमेट्रिकली ब्रेक झाला, त्याच्यामुळे काय फॉर्म झाले? फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल. यांच्यावरती काही चार्ज नसतो बाळा. हे जे फ्री रॅडिकल्स आहेत, दीज फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल स्पीशीज. पण यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे, आणि अनपेड इलेक्ट्रॉन जर असेल तर कंपाऊंड काय असतो आपल्याला माहिती आहे. अनपेड इलेक्ट्रॉन जर असेल तर कंपाऊंड काय असतो? पॅरामॅग्नेटिक. हे आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलंय की वेन कंपाऊंड कंटेन्स अनपेड इलेक्ट्रॉन इट इज पॅरामॅग्नेटिक. आणि हेच आपण कशामध्ये बघितलं होतं? मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये, की तुमच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन जर असेल स्पीशीजकडे, इट इज कॉल्ड एज अ पॅरामॅग्नेटिक. इट गेट्स वीकली अट्रॅक्टेड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि सगळे इलेक्ट्रॉन जर पेड असतील, इट इज अ डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक मीन्स नेट मॅग्नेटिक मोमेंट इज झिरो. याची नेट मॅग्नेटिक मोमेंट झिरो नसते. मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू ब्रॅकेट n+2 वेअर n इज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स विच इज मेजर्ड इन बोर मॅग्नेट अँड EH डिवायडेड बाय 4πmc. तर सगळं तसलं आपण बघितलं केमिकल बॉन्डिंग मध्ये. आता सपोज हा जो AB बॉन्ड आहे आपल्याकडे, हा जो आपल्याकडे AB बॉन्ड आहे, वरती फॉर्म झालाय तोच बॉन्ड AB बॉन्ड. A आणि हा B, AB बॉन्ड, की ज्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन Aचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन Bचा आहे. सपोज दिस बॉन्ड ब्रेक्स अनसिमेट्रिकली. आता हा जो बॉन्ड आहे अनसिमेट्रिकली ब्रेक होणार आहे. आपण काय म्हणतात? अनसिमेट्रिकली ब्रेक. when we say unsymmetrical breaking of a covalent bond, that means both of these electrons are kept by one of the bonded atom. कि when bond breaks between two atoms, the shared pair of electron belongs to only one atom. की आता ही पेअर एक तर A ठेवून टाकेल किंवा ही पेअर एक तर B ठेवून टाकेल. आता हे डिपेंड्स असतं बॉन्डच्या पोलॅरिटी बरोबर, कुठला बॉन्ड किती इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, कुठला ॲटम किती इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावरती. आता सध्या आपण काय करूयात? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ॲझ्युम करूयात की A पेक्षा B जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. B इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन A. मग ह्या केसमध्ये काय होतं? अनसिमेट्रिकल ब्रेकिंगच्या वेळेस काय होतं की ही जी पेअर आहे ही अख्खीच्या अख्खी पेअर बीनीच ठेवली. आता हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले बघ. आता सध्या आपल्याकडे काय झालं की दोन्ही इलेक्ट्रॉन्स हा आणि हा ऍट अ टाइम मूव्ह झाले एकाच ॲटमकडे, म्हणून आपण हा डबली हेडेड ॲरो काढतो. डबली हेडेड ॲरो, ॲरो सिंगल हेडेड, ॲरो डबल हेडेड. हा काय सांगतो आपल्याला? मुवमेंट ऑफ टू इलेक्ट्रॉन्स, मुवमेंट ऑफ अ इलेक्ट्रॉन पेअर. आणि हा काय सांगतो आपल्याला? मुवमेंट ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन. ह्याला आपण म्हणतो फिशहुक ॲरो. फिशहुक ॲरो ते मासे पकडायला जे फिशहुक असते त्या टाईपमध्ये, अशा टाईपमध्ये ते हुक असतं. ते सिंगल हेडेड ॲरो म्हणून त्याला आपण म्हणतो फिशहुक ॲरो. तर एकाच इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे बघ इकडे, की ॲटमकडे एकच इलेक्ट्रॉन मूव्ह झाला म्हणून सिंगल हेडेड ॲरो, सिंगल हेडेड ॲरो, फिशहुक ॲरो. आणि आता दोन इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले, पेअरच मूव्ह झाली म्हणून डबली हेडेड ॲरो. तर जिथे अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड्स, आता काय झालं आमच्याकडे? अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता आमच्याकडे झालं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आणि त्याच्यामुळे काय फॉर्म झालं बघ, हा A
प्लस इकडे आपल्याकडे बी. आणि इलेक्ट्रॉनचं काय झालं बघ, बी कडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला एचा आणि स्वतःचा इलेक्ट्रॉन आहे तसाच. बी कडे काय आहे बघ, बी कडे हा जो एचा इलेक्ट्रॉन आहे तो आता बी ने घेतला, बी कडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला तर चार्ज काय येणार मायनस, आणि एचा इलेक्ट्रॉन गेला तर ए वरती चार्ज काय येणार पॉझिटिव्ह. तर बाळा ह्या केसमध्ये काय डेव्हलप होतात, आयन्स डेव्हलप होतात, पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड निगेटिव्हली चार्ज आयन. सो ड्युरिंग अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड, ड्युरिंग unsymmetrical breaking of a covalent bond, charged ions are formed, oppositely charged ions are formed. The atom which keeps pair of electrons gets negative charge and the atom who loses the electron acquires positive charge. तर याच्यामध्ये काय डेव्हलप होतात, आयन्स तयार होतात, याच्यामध्ये फॉर्म होतात आयन्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स आर फॉर्म्ड, आयन्स आर फॉर्म. याच्यामध्ये काय फॉर्म होतात, आयन्स आर फॉर्म म्हणजे चार्ज स्पीशीज फॉर्म होतात. याच्यामध्ये न्यूट्रल स्पीशीज फॉर्म झाल्या, कुणावरती चार्ज नाही, ज्याचा त्यांनी इलेक्ट्रॉन ठेवून टाकला एक एक, आणि म्हणून त्याला मी काय म्हणतोय सिमेट्रिकल ब्रेकिंग, की ब्रेकिंग सिमेट्रिकल झालं. आता पेअरचं ब्रेकिंग सिमेट्रिकल नाही झालं, अक्काच्या अक्का बॉन्डच एक तर बी ने ठेवला किंवा अक्काच्या अक्का बॉन्ड कोण ठेवेल ए, त्यास ए वरती काय डेव्हलप होईल निगेटिव्ह चार्ज आणि बी वरती काय डेव्हलप होईल पॉझिटिव्ह चार्ज. मग आता इथं जे ब्रेकिंग झालंय पहिल्या केसमध्ये इट इज कॉल्ड ॲज होमोलिटिक, इकडे लिहिलंच आहे बघ, इट इज कॉल्ड ॲज होमोलिटिक बॉन्ड फिशन. ह्याला आपण काय म्हणतो, होमोलिटिक बॉन्ड फिशन, होमोलिटिक बॉन्ड फिशन. homolytic bond fission म्हणजे symmetrical breaking of a covalent bond which results in a formation of free radicals, which results in a formation of species having unpaired electron is known as homolytic bond fission. And during homolytic bond fission each bonded atom keeps one electron from the shared pair. During homolytic cleavage of a covalent bond, during homolytic cleavage of a covalent bond each bonded atom keeps वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द शेड पेअर. आणि ह्याला आपण म्हणतो हेट्रोलिटिक. हे जे आहे ह्याला आपण काय म्हणतो, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन. हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युशन, हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युशन इज अ अनसिमेट्रिकल ब्रेकिंग. It is an unsymmetrical breaking of a covalent bond during which one of the bonded atom keeps both electron from the shared pair. Heterolytic fission is unsymmetrical breaking of a covalent bond in which one of the bonded atom keeps both electrons from the shared pair. Keeps both electron from the shared pair. It is called as heterolytic cleavage of a covalent bond, and during heterolytic cleavage charged species are formed. During homolytic cleavage neutral species with odd electrons are formed. Those are known as free radicals. झालं. तर इथं तुझ्याकडे आहे होमोलिटिक क्लिवेज आणि हेट्रोलिटिक क्लिवेज, दॅट्स इट. मग आता हे जे होमोलिटिक फिशन आहे, होमोलिटिक फिशन, हे होमोलिटिक फिशन वगैरे होणार का नाही हे कशावरती डिपेंडेंट असतं, टाईप ऑफ बॉन्ड, की बॉन्ड कसला आहे. जनरली ज्यावेळेस बॉन्ड असतो एकदम वीकली पोलर बॉन्ड असतो बिटवीन टू सेम ॲटम्स, आणि रिॲक्शन कंडिशन्स की ज्यावेळेस तुमच्याकडे असेल व्हेरी हाय टेम्परेचर, युव्ही लाईट, अल्ट्राव्हायलेट लाईट, की ज्याच्यामध्ये फोटॉन्स आहेत, दोज आर हॅव्हिंग एनर्जी, तर अशा केसमध्ये बॉन्ड होमोलिटिकली ब्रेक होतो. होमोलिटिक बॉन्ड कधी ब्रेक होतो, होमोलिटिक बॉन्ड ब्रेक होतो कुठल्या केसेसमध्ये, वेन बॉन्ड्स आर नॉन पोलर और वीकली पोलर. अजून काय केस आहे, वेन सॉल्वंट इज नॉन पोलर, ज्या सॉल्वंटमध्ये रिॲक्शन चालू आहे तर सॉल्वंट असतो नॉन पोलर. अजून काय आपल्याकडे असेल, युव्ही लाईट, युव्ही लाईट और सनलाईट, किंवा आपल्याकडे काय असेल हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचर. ह्या ज्या केसेस आहेत ह्या केसेसमध्ये होतं होमोलिटिक सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. आणि आपल्याकडे ज्यावेळेस बॉन्ड असेल पोलर बॉन्ड्स, ज्यावेळेस आपल्याकडे काय असतील पोलर बॉन्ड्स, ज्यावेळेस आपल्याकडे काय असेल
पोलर सॉल्व्हंट, अशा केसमध्ये बॉन्ड ब्रेक होतो हेट्रोलिटिकली. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तो दॅट्स इट. हे संपलं बाळा, होमोलिटिक फिशन अँड हेट्रोलिटिक फिशन. चित्र काढून ठेवा असं, म्हणजे एकदम तुझ्या क्लिअरली लक्षात जाईल की बॉन्ड कसा ब्रेक होतो. आणि हे फार महत्वाचं आहे, याच्यावरती सगळ्या ऑर्गॅनिक रिॲक्शन्स डिपेंडंट असतात की बॉन्ड कसा ब्रेक होतोय, होमोलिटिक का हेट्रोलिटिक, आणि त्याच्यावरती डिपेंडंट असतंय मेकॅनिझम. मग आता इकडे बघ, एकदम फास्ट मध्ये मी तुला वाचून दाखवतो सगळं की बॉन्ड फिशन बघतो आपण की ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन हाऊ द बॉन्ड इज गोइंग टू ब्रेक. द ब्रेकेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड ॲज, द ब्रेकेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड ॲज बॉन्ड फिशन और बॉन्ड क्लिवेज. It may be of the following two types: homolytic bond fission or homolysis. The process is called as homolysis. Such a bond fission in which both the separating species takes away their own electron from the shared pair of electron is called as homolytic bond fission or homolysis. कसलं breaking? Such a bond fission in which both separating species takes away their own electron from shared pair. इथे की दोन्ही ॲटमनी एक एक इलेक्ट्रॉन घेऊन टाकला फ्रॉम देअर शेड पेअर. इट इज कॉल्ड ॲज होमोलिटिक बॉन्ड फिशन. होमोलिसिस लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ न्यूट्रल स्पीशीज कंटेनिंग अनपेड इलेक्ट्रॉन विच आर कॉल्ड ॲज फ्री रॅडिकल्स. इट युजली ऑकर्स इन अ नॉन पोलर. हे फार महत्वाचं की बाळा होमोलिसिस मध्ये काय होतं, होमोलिसिस मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स वाले काय फॉर्म होतात, फ्री रॅडिकल्स. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, इट युजली ऑकर्स इन अ नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड्स अँड अचीव्ड आयदर बाय हीट और एनर्जेटिक लाईट इन अ गॅशियस फेज. किंवा ज्या रिॲक्शन आपण गॅशियस फेजमध्ये करतो, ज्या रिॲक्शनमध्ये आपण लाईट यूज करतो, ज्या रिॲक्शनमध्ये आपण व्हेरी हाय टेम्परेचर यूज करतो, अशा केसेसमध्ये बॉन्ड होमोलिटिकली ब्रेक होऊ शकतो. मग इथे दाखवलंय बघ की हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे ही शेड पेअर आहे. याच्यातला एक इलेक्ट्रॉन हेनी ठेवला, ओ हो ॲरो गणलेत. हा इमेज आहे त्यामुळे याच्यामधले ॲरो सिंगल हेडेड बनणार नाहीत. तू सिंगल हेडेड ॲरो काढ. हे जे ॲरो आहेत तू काढताना सिंगल हेडेड काढ की एक इलेक्ट्रॉन हेनी ठेवला आणि एक इलेक्ट्रॉन हेनी ठेवला. बस तो असं चित्र सिंगल हेडेड ॲरो, डबल हेडेड नाही, सिंगल हेडेड. आणि मग आपल्याकडे काय फॉर्म झाले, हॅलोजन फ्री रॅडिकल्स. इकडे आपल्याकडे हॅलोजन होता, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन X2. आणि मग बॉन्ड्स ब्रेक झाले आपल्याकडे कसे, सिंगल हेडेड ॲरो. सिंगल हेडेड. सिंगल हेडेड, सिंगल हेडेड ॲरो. तर हा जो CH बॉन्ड आहे, CH, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन हायड्रोजननी आणि एक इलेक्ट्रॉन ठेवून टाकला कार्बननी. तर आपल्याकडे इकडे काय फॉर्म झालं, कार्बन फ्री रॅडिकल. कार्बनकडे ऑड इलेक्ट्रॉन, कार्बनकडे असतात 2,4. तर इकडे 4 आहेत बघ, 1 2 3 4, त्यामुळे काही चार्ज नाही. आणि हायड्रोजनकडे तसा 1 इलेक्ट्रॉन, होमोलिटिक क्लिवेज झाल्यामुळे त्यामुळे हायड्रोजन फ्री रॅडिकल. म्हणजे हा ऍक्च्युली कोण आहे, हायड्रोजन ॲटम आहे, न्यूट्रल स्पीशीज. तर होमोलिटिक क्लिवेजमध्ये अशा टाईपमध्ये होतं, न्यूट्रल स्पीशीज फॉर्म होतात आणि हे फक्त सिंगल हेडेड ॲरो ड्रॉ करतो. दॅट्स इट. सेकंड टाईप इज हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन. हेट्रोलिटिक म्हणजे एकच ॲटम ठेवून टाकणार. सच अ बॉन्ड फिशन इन विच both the electrons of shared pair is taken away by only one of the separating species. Both electrons from shared pair are taken by only one of the atom. Is called as heterolytic bond fission. It usually occurs in polar covalent bonds.
हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन जनरली कशामध्ये होतं? इट ऑकर्स इन अ पोलर कोव्हॅलंट बॉन्ड इन अ सोल्युशन फेज और इज फॅसिलिटेटेड बाय पोलर सॉल्वंट्स लाईक वॉटर, अल्कोहोल, इथर्स. म्हणजे पोलर सॉल्वंट असेल तर पोलर सॉल्वंटमध्ये काय होतं की हेट्रोलिटिक फिशन बनतं. मग आता इथे हेट्रोलिटिक फिशन दाखवलंय बघ CX बॉन्डचं. सी आणि इकडे हॅलोजन आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्या टाईपमध्ये. आणि यांच्यामध्ये काय झालं की हा जो CX बॉन्ड आहे इट ब्रेक्स हेट्रोलिटिकली. म्हणजे काय की जे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आहेत आता हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स हॅलोजननी ठेवले एक्सनी, डब्ल्यू हेडेड ॲरो. तर दोन्ही इलेक्ट्रॉन एक्सनी ठेवले, एक कार्बनचा इलेक्ट्रॉन एक एक्सचा इलेक्ट्रॉन. कार्बनचा पण मिळाला ह्याला म्हणून याच्यावरती चार्ज काय आला? निगेटिव्ह. आणि कार्बनचा इलेक्ट्रॉन गेला म्हणून याच्यावरती चार्ज काय आला? पॉझिटिव्ह. तर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला की आपण म्हणतो कार्बोनियम. जसं सोडियम, अमोनियम, पोटॅशियम तसं पॉझिटिव्ह चार्ज आला की नियम कुणावरती? कार्बनवरती, म्हणून कार्बोनियम. किंवा ह्यालाच आपण म्हणतो कार्बोकॅटायन. हे जे कार्बोनियन आहे, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला त्याला आम्ही काय म्हणतो? कार्बोकॅटायन की कार्बनचा कॅटायन. हे कधी झालं? ज्यास कार्बनची पेर इकडेच घेऊन टाकली एक्सनी, त्यावेळेस हे झालं. आणि आता कार्बनकडे बघ, 1 2 3 म्हणून चार्ज का आला? प्लस. इकडे बघ 1 2 3 4, एक इकडे गेला इलेक्ट्रॉन म्हणून याच्यावरती चार्ज आला प्लस, याच्यावरती काय आला? मायनस. आयन्स फॉर्म झाले. आणि असं का ब्रेकिंग झालं? एक्स इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, म्हणून की एक्सनी ही पेर स्वतःकडे ठेवली. आता इकडे बघ परत तेच. आणि रिॲक्शन कशामध्ये चालू आहे? पोलर सॉल्वंट. म्हणजे तुम्ही म्हणाल पोलर सॉल्वंट का? पोलर सॉल्वंटमध्ये का बाळा? का तर या रिॲक्शनमध्ये काय बनतात? आयन्स. मग आयन्स स्टेबल कसे बनणार? का तर आम्हाला माहिती आहे वॉटर इज अ पोलर सॉल्वंट. मग वॉटरमध्ये काय होतं आता की दीज हायड्रोजन्स आर पार्शली पॉझिटिव्हली चार्ज. त्या मायनस चार्ज आयनला हे सगळे हायड्रोजन्स पकडून ठेवणार. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सॉल्वेशन. हे आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये बघितलं की या प्रोसेसला सॉल्वेशन म्हणतो. आणि हा जो कार्बोकॅटायन आहे ह्याला कोण पकडणार? वॉटरमधले सगळे पार्शली निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन. आयन डायपोल इंटरॅक्शन. वॉटर इज अ पोलर मॉलिक्यूल. वॉटर इज अ पोलर मॉलिक्यूल अँड दीज आर आयन्स. तर आयन्स, चार्ज आयन्स आणि पोलर मॉलिक्युल्स मधलं अट्रॅक्शन म्हणजे कसलं? आयन डायपोल इंटरॅक्शन. तर आयन डायपोल इंटरॅक्शननी हे जे मॉलिक्युल्स आहेत हे आयन्स आहेत अपोजिटली चार्ज, ह्यांचं होतं सॉल्वेशन. आणि मग हे सेपरेट केले जातात एकमेकांपासून. म्हणून पोलर सॉल्वंटमध्ये बाळा काय होतं? हेट्रोलिटिक क्लिवेज होतं. आणि हेट्रोलिटिक क्लिवेजमध्ये काय फॉर्म होऊ शकतात? अपोजिटली चार्ज आयन्स. आता इथे काय झालंय बघ, वाय इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. म्हणून आम्ही म्हणलं की आता पेअर कार्बननीच ठेवल्या. आता पेअर कार्बननीच ठेवली तर हा इलेक्ट्रॉन कार्बनचा, हा इलेक्ट्रॉन कार्बनचा, हा कार्बनचा 4 इलेक्ट्रॉन आणि हा वायचा. वाय इलेक्ट्रॉन पण कार्बननी ढापला इकडे 1 2 3 4 5 म्हणून कार्बनवरती चार्ज काय आला? मायनस. आणि वायचा एक इलेक्ट्रॉन गेला म्हणून वायवरती चार्ज काय आला? पॉझिटिव्ह. तर आता कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आला म्हणून ह्याला आम्ही म्हणतो कार्ब एनायन. ह्याला काय म्हणलं होतं? कार्बोकॅटायन. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन. आता कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज कार्ब एनायन. आणि इथे काय? कार्बनकडे एक ऑर इलेक्ट्रॉन तर कार्बन फ्री रॅडिकल. कार्बन फ्री रॅडिकल. कार्बन फ्री रॅडिकल इकडे बघ 1 2 3 4 काही चार्ज नाही. आणि आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत बघ आता ह्या कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये टोटल 1 2 3 4 5 6 7. तर कार्बन फ्री रॅडिकलमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये असतात 7 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट कंप्लीट नाही म्हणून हा कोण आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. फ्री रॅडिकल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे कार्बन फ्री रॅडिकल. तसंच कार्बोकॅटायन कोण आहे बघा? कार्बोकॅटायन 1 2 3 4 5 6. कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर याच्यामध्ये काय आहे? इनकम्प्लीट ऑक्टेट. तर हा कोण आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे इलेक्ट्रोफाईल. कोण? कार्बोकॅटायन. आणि कार्ब एनायनमध्ये काय सिच्युएशन आहे बघ 1 2 3 4 5 6 7 8. ह्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. का? इलेक्ट्रॉन डिफिशियंट नाही. ह्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. फक्त याच्याकडे काय? लोन पेअर. आणि ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस लोन पेअर इट इज इलेक्ट्रॉन रिच.
हा न्यूक्लिओफाइल आहे. इट इज इलेक्ट्रॉन रिच हा कोण आहे? न्यूक्लिओफाइल आहे. आता इथे बघ, हिअर शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज टेकन अवे बाय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह बॉन्डेड ॲटम. इट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ चार्ज स्पीशीज म्हणजे आयन्स. इफ कार्बन बिअर्स अ पॉझिटिव्ह चार्ज देन द स्पीशीज इज कॉल्ड ॲज कार्बोनियम आयन और कार्बोकेटायन. बट इफ इट बिअर्स म्हणजे कार्बन, इफ कार्बन बिअर्स निगेटिव्ह चार्ज देन इट इज कॉल्ड ॲज कार्ब एनायन. इथलं सांगितलं तुझं. कार्बोनियम और कार्बोकेटायन, कार्ब एनायन. पुढे, both carbonium and carb anion are short lived and highly reactive reaction intermediates. हे रिॲक्शन इंटरमिजिएट्स आहेत, हायली रिॲक्टिव्ह आहेत. का तर एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, एक इलेक्ट्रॉन रिच आहे, ते दुसऱ्या कोणाबरोबर तरी रिॲक्शन करू शकतात. म्हणून हे काय असतात? शॉर्ट लिव्ड स्पीशीज. फ्री रॅडिकल्स आर ऑल्सो शॉर्ट लिव्ड स्पीशीज अँड हायली रिॲक्टिव्ह. फ्री रॅडिकल्स तर एकदम जास्त रिॲक्टिव्ह असतात आयन्सपेक्षा. का त्यांच्याकडे काय असतो? ऑड इलेक्ट्रॉन. अनपेड इलेक्ट्रॉनमुळे हे अति रिॲक्टिव्ह असतात. बघूयात आता. विच ऑफ द फॉलोइंग लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल कधी फॉर्म होतो? ज्यावेळेस ए आणि बी मधला बॉन्ड ब्रेक होतो होमोलिटिकली, सिमेट्रिकली, त्यावेळेसच आमच्याकडे काय फॉर्म होतो? फ्री रॅडिकल. होमोलिटिक. तर होमोलिटिक बॉन्ड ब्रेक झाला तर आमच्याकडे काय फॉर्म होतात? फ्री रॅडिकल्स. ओके. हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ. तर आत्ताच आम्ही बघितलं की कार्बन आणि एक्स मधली पेअर जर एक्सनी घेतली तर आपल्याकडे काय फॉर्म होतो? कार्बन प्लस एक्स मायनस कार्बोकेटायन, कार्बोनियम आयन. किंवा अपोजिट झालं, सी आणि वाय मधले दोन्ही इलेक्ट्रॉन्स कार्बननीच ठेवले तर कार्बनवरती काय चार्ज येतो? निगेटिव्ह. आणि वाय वरती चार्ज काय येतो? पॉझिटिव्ह. हा कोण आहे? कार्ब एनायन. तर बाळा, हेट्रोलिटिक फिशन मध्ये फ्री रॅडिकल्स कधी बनत नाहीत. म्हणजे काय बनणार आहेत? एक तर पॉझिटिव्हली चार्ज आयन्स किंवा एनायन्स. बोथ ऑफ द अबो हे दोन्ही बनणार आहेत. कशामध्ये? हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन मध्ये. पुढे आता, विच ऑफ द फॉलोइंग इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. फ्री रॅडिकल्स. कार्बोकेटायन मध्ये तर काय असतं? कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. कार्ब एनायन मध्ये काय असतं? कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज. आणि फ्री रॅडिकलवरती काही चार्ज नसतो. फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल. फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल स्पीशीज. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट अबाउट फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल, दे आर फॉर्म बाय होमोलिटिक बॉन्ड फिशन. करेक्ट. होमोलिटिक बॉन्ड जर तुटला तरच काय फॉर्म होतात? फ्री रॅडिकल्स. एकदम करेक्ट. दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. एकदम करेक्ट. का तर प्रत्येक ॲटम स्वतःचा इलेक्ट्रॉन ठेवतो. दीज आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. दे कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन्स. एकदम करेक्ट. यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे. देअर मॅग्नेटिक मोमेंट इज झिरो. इनकरेक्ट. मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एन इंटू ब्रॅकेट एन प्लस 2. मॅग्नेटिक मोमेंट जी आहे बाळा, दॅट मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय magnetic moment, it is given by mu is equal to square root of n into bracket n plus 2, and it is measured in Bohr magnetons where n is equal to number of unpaired electrons. आणि फ्री रॅडिकल कडे जर अनपेड इलेक्ट्रॉन असेल, दे कंटेन्स अनपेड इलेक्ट्रॉन, तर n is not equal to 0, mu is not equal to 0, the magnetic moment is 0. नाही रे बाळा. का तर n ची व्हॅल्यू 0 नाही, यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे, तर म्यू ची काही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. तर हे इनकरेक्ट. देअर मॅग्नेटिक मुवमेंट इज नॉट 0. 0 नाही येऊ शकत. का तर यांच्याकडे काय अनपेड इलेक्ट्रॉन आहे, तर ऑप्शन आला हा इनकरेक्ट. Which of the following is incorrect about carbonium ion. Carbonium म्हणजे कोण? कार्बोकेटायन. कार्बोनियम. They are formed by heterolytic bond fission. एकदम करेक्ट. Heterolytic. They are positively charged ions. Correct. They contain unpaired electron. तर सापडलंच इनकरेक्ट. They contain unpaired electron. नाही रे बाबा, यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन नाही. Which of the following is incorrect. तर हा इनकरेक्ट आहे. दे कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये.
देअर मॅग्नेटिक मोमेंट इज झिरो. ऑब्विसली अनपेड इलेक्ट्रॉनच नाही, अनपेड इलेक्ट्रॉन नाही तर एन ची व्हॅल्यू किती आली? झिरो. एन ची व्हॅल्यू जर झिरो आली तर मॅग्नेटिक मोमेंट किती येणार? झिरो. ओके, तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये परत बघूयात कार्बोकॅटायन्स, कार्बन फ्री रॅडिकल्स अँड कार्बॅनायन्स. इम्पॉर्टंट लेक्चर्स.